मार्केट साईज कॅल्क्युलेट करताना ना 3 गोष्टी असतात. त्याला टॅम, सॅम आणि सॉम असं म्हणतात. म्हणजे इंग्रजीमध्ये. त्याला आपण एक सिंपल भाषेमध्ये आपण बघूया त्याला कसं करायचं ते. आपण ज्यावेळी समजा फ्रँकीचा एक बिझनेस काढला आपण. आता फ्रँकी जवळपास सगळ्याच लोकांना खायला आवडते. पण त्याचा टॅम म्हणजे टोटल ॲड्रेसेबल मार्केट हा साधारणपणे 18 ते 30 वयोगट असा आपण धरूया. त्याच्या वयोगटातल्या लोकांना हे जनरली मैदा, जंक फूड हे आवडतं. म्हणून आपण त्याचा टोटल ॲड्रेसेबल मार्केट म्हणजे जगभरातल्या सगळे जे 18 ते 30 वयोगटातले जे तरुण-तरुणी आहेत, ते म्हणजे आपला टॅम झाला. दॅट इज टोटल ॲड्रेसेबल मार्केट. तुमच्याकडे जर का काही रिस्ट्रिक्शन नसतील, तर दिस इज व्हॉट यू कॅन ॲड्रेस. आता त्याच्यानंतर येतो सॅम म्हणजे सर्व्हिसेबल ॲड्रेसेबल मार्केट. म्हणजे काय, की तुम्ही अख्ख्या जगभरामध्ये ही फ्रँकी नेऊन विकू शकत नाही. त्याला लॉजिस्टिक्स वगैरे लागेल. मग तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे किती ॲड्रेस करू शकता. याचा अर्थ तुम्ही म्हणाल, की मी महाराष्ट्रामध्ये मी जर काही फ्रँकी काढली, तर महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मी काढली, तर त्याच्यामधल्या किती लोकांना हा फ्रँकी मी पोहोचवू शकतो. तो झाला तुमचा सर्व्हिसेबल ॲड्रेसेबल मार्केट. आता त्याच्याही पेक्षा आतमध्ये जाऊन सॉम म्हणजे सर्व्हिसेबल ऑप्टेनेबल मार्केट म्हणजे तुम्ही सर्व्हिस करत असताना तुम्ही किती ऑप्टेन करू शकता. तुमच्याकडे काय भरपूर रिसोर्सेस नाही आहेत. तुम्ही 40 फ्रँचायझीज काढू शकत नाहीत फ्रँकीच्या. तुम्ही 1-2 स्टोअर काढाल. तर त्या स्टोअरच्या आजूबाजूला 5 किलोमीटर 10 किलोमीटर रेडियसमध्ये जे 18 ते 30 वयोगटातले तरुण आहेत, तो तुमचा झाला सॉम. म्हणजे सॉम हा सॅमचा छोटा भाग झाला. सॅम हा टॅमचा छोटा भाग झाला. अशा पद्धतीने आपण आपलं मार्केट एक्झॅक्टली आयडेंटिफाय करायला शिकलं पाहिजे.